जन आक्रोश यात्रेनिमित्त आज गेवराई शहरामध्ये या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाके माझ्या आणि आमच्या सोबत असणारे दीपकरावजी बोराडे, बळीरामजी खटके, प्राध्यापक संतोष विरकर, शिवाजीराव टिळे आणि या गेवराईचे भूमिपुत्र प्राध्यापक पी.टी. चव्हाण सर, मयुरी गडकर असतील आणि या ओबीसी दादासाहेब चौधरी, आपले गणेशरावजी कोळेकर महाराज असतील आणि सर्वच आमचे महाराष्ट्राच्या समन्वय समितीमध्ये असणारे अविनाशजी चव्हाण साहेब, अशोकरावजी पांगारकर आणि सर्वच ओबीसी समाज गेवराई तालुक्यातून आलेले बंधू आणि भगिनी, गेल्या 8-9 महिन्यापासून या राज्यामध्ये वातावरण दूषित करण्याचं काम या राज्यातील प्रस्थापित मंडळी, मराठा समाजातील प्रस्थापित मंडळी जाणीवपूर्वक करण्याचं काम करत आहे. त्यांनी कुठेतरी जरांगे नावाचा व्यक्ती समोर करून सर्वच राजकीय पक्षातील मराठा मंडळीने त्याला रसद पुरवण्याचं काम केलं आणि ओबीसींच्या साठी मोठं एक संकट निर्माण करण्याचं काम केलं. बांधवांनो, जरांगेची मागणी काय आहे? असंविधानिक मागणी आहे त्याची. आपली मागणी काय आहे? आपली संविधानिक मागणी आहे. आपली मागणी मुळात आपल्याला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या घटनेतून कलमातून दिलेलं आरक्षण टिकवायचं आहे. आपल्याला कुणाच्याही ताटातला हिसकावून घेण्याचा आपला प्रयत्न नाही. आपण कुणाच्याही भाकर हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. परंतु जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हक्काची 27% असणारी भाकर दिली, ती भाकर आपल्याला टिकवण्यासाठी आपण हे झगडण्याचं काम करतोय. गेल्या 8-9 महिन्यामध्ये या राज्यामध्ये ते देशातील प्रमुख नेते नामदार जगन्नाथजी भुजबळ साहेब असतील, त्याच्यासह विजयजी वडेट्टीवार असतील, नामदार पंकजाताई असतील, धनंजयजी मुंडे साहेब असतील, असे अनेक ओबीसीचे नेते आपल्यासाठी सभागृहात असतील आणि व्यासपीठावर झगडण्याचं काम करतात. परंतु ज्या आपली बाजूनी बोलतात त्या नेत्यांना ही प्रस्थापित नेते मंडळी आणि जरांगे नावाचं पांडुळ हे टार्गेट करण्याचं काम करते. बांधवांना कुणाला घाबरायची गरज नाही. या राज्यामध्ये आपण 7% पेक्षा जास्त आहोत. आम्हाला सुद्धा अनेक धमक्या येतात, परंतु आम्ही या पांडुळाच्या धमक्याला भीक घालत नाही. आपण कुणाला अन्याय करण्याचं काम करत नाही. अन्याय करणारा प्रस्थापित समाज आहे. ज्या समाजाला देश स्वतंत्र झाल्यापासून आज आपला ओबीसी एससी एसटी समाज मतदान करत आलाय आणि आजपर्यंत आपल्याच मतावर यांचे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान झाले. यांच्या राज्यामध्ये 200 साखर कारखान्यापैकी 90% साखर कारखाने या प्रस्थापितांचे आहेत. याचे 150 पेक्षा जास्त आमदार आहेत. 48 पैकी 32 खासदार या मराठ्यांचेच आहेत. तरी पण याला ओबीसीतूनच का आरक्षण हवंय? या मराठा समाजाच्या प्रमुख मोठ्या नेत्यांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे की तुम्हाला ओबीसीतूनच का आरक्षण हवंय. ओबीसीचं मतदान तुम्हाला हवंय आणि ओबीसीच्याच पोटावर पाय द्यायचं तुम्ही आज काम करायला सुरुवात केली. बांधवांनो, जरांगेची मागणी काय? जाणीवपूर्वक ओबीसीतूनच आरक्षण मागतोय तो. आणि आज मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मध्ये सुद्धा 10% आरक्षण मिळतंय. एससीबीसी मध्ये सुद्धा आरक्षण मिळतंय. आज 57 लाख बोगस कुणबी नोंदींच्या मार्फत या राज्यामध्ये 57 लाख बोगस प्रमाणपत्र वाटप करून ओबीसी
ओबीसी मध्ये सुद्धा यांनी घुसखोरी करण्याचं काम केलंय, तरी सुद्धा यांचं पोट भरायला तयार नाही. जरांगे हट्ट करतात आणि जातीवादी राज्य सरकार, जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचे हट्ट पुरवण्याचं काम करत आहेत. आज या राज्यामध्ये 18 पगड जातीमध्ये 18 मतेदार आणि 12 मतेदार असणारा माझा ओबीसी समाज, भटके विमुक्त समाज, जो आज कष्ट केल्याशिवाय त्या पोटाला भाकर मिळत नाही, त्याच्या ताटातली भाकर हिसकावून घेण्याचं हे पापी सरकार काम करत आहे. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आज प्रत्येक जिल्ह्यातील मराठा प्रतिनिधी जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक आमदार खासदारांनी पत्र देण्याचं काम केलंय. आपलं सुद्धा आंदोलन सुरू आहे. आपल्या आंदोलनाला यांनी पाठिंबे दिले का? याला लाजा वाटतात की आपल्या आंदोलनाला पाठिंबे द्यायला? विधानसभा लागली की सर्वांना मतं मागायला सर्वात अगोदर तुमच्याकडे येतील. त्यावेळेस आपण सुद्धा यांना आठवणीत ठेवलं पाहिजे. आपल्या लोकांना पाडण्याची भाषा जरांगे करतो आणि आपण शांत राहतो. आपल्या देशाचे सर्वोच्च नेतृत्व आदरणीय भुजबळ साहेबांना आरेरावीची भाषा, भुजबळ साहेबांविषयी गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्याचं काम हे जरांगे नावाचं भांडवल करतोय. तरी पण ओबीसी समाज शांत आहे. किती दिवस शांत राहायचे? भुजबळ साहेबांनी त्यांच्या मराठा आरक्षणाला कुठं विरोध केलाय? आजपर्यंत भुजबळ साहेबांनी कधी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. परंतु सर्वच नेत्यांची मागणी काय? आपल्या ओबीसी नेत्यांची ओबीसीच्या 27% आरक्षणाला धक्का न लागता त्यांना वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. आणि हे मुख्यमंत्री सुद्धा समोरून आपल्याला सांगतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. आणि आतून सर्रास पूर्वीचे प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम सुरू आहे. आज राज्यामध्ये 57 लाख प्रमाणपत्र वाटप झाले. ओबीसीचं आरक्षण 80% धोक्यात गेलंय. स्वतः जरांगे नावाचा माणूस आपल्याला सांगतो 80% आम्ही ओबीसी घुसलो, आता राहिलं 20%. ते सुद्धा आम्ही लवकरच 20% आम्ही घुसणार आहोत आणि संपूर्ण आम्ही ओबीसी होणार आहोत. राहिला विषय सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश लागू करा म्हणतोय. याला संविधान कळत नाही, याला मंडळावर कळत नाही, याला राजकारण सुद्धा कळत नाही आणि समाजकारण सुद्धा कळत नाही. कुठेतरी या मराठा समाजाच्या प्रस्थापितांनी याला पूर्ण रसद करून काय बोलायचं आणि ओबीसीच्या विरोधात बोलण्यासाठी उभं केलेलं हे भांडवल आहे. आणि आज राज्य सरकार मागेल ते त्याला देण्याचं काम करतोय. जर सगळ्या सोयऱ्यांचा जर अध्यादेश काढण्याचं काम या राज्य सरकारने केलं तर फक्त ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात नाही, माझ्या एससी एसटी बांधवांचं सुद्धा आरक्षण धोक्यात आहे. संपूर्ण आरक्षण धोक्यात येईल. यामध्ये उदाहरण समजा एखाद्या ब्राह्मण समाजाच्या उच्चवर्णीय समाजाच्या व्यक्तीनं एससी एसटी समाजातील मुलगी पत्नी म्हणून स्वीकारली तर त्या पूर्ण उच्चवर्णीय समाजाला सुद्धा एससी एसटीचं आरक्षण द्यावं लागेल. जसं की जरांगेच्या म्हणण्यानुसार त्याचे आरक्षण संपुष्टात आहे. या राज्य सरकारला संविधानाच्या विरोधात काम करायचं आणि संविधानाच्या विरोधात हे राज्य सरकार काम करत आहे. या राज्यामध्ये लोकसभेला संविधानाच्या विरोधात काम केलं करणारं सरकार म्हणून लोकांनी भाजपला हद्दपार करण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपच नाही तर पूर्ण या राज्यातील मराठा नेते संविधानाच्या विरोधात आहे आणि यांना कुठेतरी आपल्या राज्यात ग्रामपंचायत सदस्य होतात, पंचायत समितीचा सदस्य होत आहे, जिल्हा परिषद सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर होते, हे यांना जमत नाही. आज 27% आरक्षणात पूर्वीच बरेचसे आपल्यामध्ये घुसखोरी झालेली आहे आणि आता तर आपल्याला ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊ नये असं यांनी तयारी करण्याचं काम केलंय. त्यासाठी बांधवांनो गेल्या 8-9 महिन्यापासून या राज्यामध्ये अनेक मेळावे झाले. आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात सर्वच ओबीसी नेत्यांनी मेळावे घेऊन सरकारला जाब विचारण्याचं काम केलं. पण तरी पण सुद्धा त्या जातीवादी राज्य सरकारनं या आपल्या ओबीसीच्या नेत्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलं. अनेक आंदोलन आम्ही सुद्धा केले, ज्यामध्ये मोर्चे असतील, मेळावे असतील. परंतु राज्य सरकारचा कुठेतरी एकतर्फी विषय चालला होता
आणि नंतर आम्हाला कुठंतरी वाटलं की जरांगे उपोषण करताय काय आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जी राज्य सरकार त्याच्या पुढे रेड कार्पेट टाकून लोटांगण घेण्याचं काम करताय काय. अनेक मंत्री त्याच्या पुढे लोटांगण घेण्याचं काम करताय. निवृत्त न्यायाधीश त्या जरांगेला सर 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 करताय. जो 5वी नापास असणारा जरांगे याला जर निवृत्त न्यायाधीश सर सर करत असेल तर संविधानाचा अपमान नाही तर काय आहे. नंतर आमच्या लक्षात आलं जशास तसं उत्तर आपल्याला द्यावं लागलं. नंतर आपले प्राध्यापक ओबीसी नेते लक्ष्मणराव हाके यांचा आम्हाला फोन आला आणि ते म्हटले आपल्याला आता आरक्षण वाचवायचंय आणि आपल्याला आरक्षण वाचवण्यासाठी एकच मुद्दा आपल्याला जरांगे सारखं आपल्याला उपोषण करावं लागेल. त्यासाठी आपल्याला ओडीगोद्री किंवा आंतरवाली सराटीत उपोषण करायचंय आणि त्यासाठी तुमच्या अंबड तालुक्याची 7 हवी, घनसावंगी तालुक्याची 7 हवी, जालना जिल्ह्याची आम्हाला 7 हवी. त्यासोबत उपोषणाला बसतोय आणि आम्ही सुद्धा अनेक मोर्चे काढले, आंदोलन केले, पण आमच्याकडे सुद्धा राज्य सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्या मागणीला सहमत आहोत आणि मी सुद्धा तुमच्यासोबत उपोषणाला बसतोय. आमचे दीपकराव मोराडे असतील, बळीदादाकडे आपण गरीब समाजातील आहोत, आपण कष्टकरी समाजातील आहोत, आपण मेंढपाळातील आहोत, आपण ऊसतोड कामगारातील आहोत. आपल्याला कोण पैसे देणार सुरू केलं आणि नंतर मीडियाने याची दखल घेतली आणि राज्यभरातून वाढता गाड्याची गाड्या आमच्या उपोषणाला येऊ लागल्या. परंतु अनेक उपोषण झाले. अनेक ठिकाणी आपल्या ओबीसी बांधवांनी ओबीसी आरक्षणासाठी, धनगर बांधवांनी एसटी आरक्षणासाठी उपोषण केले, पण या राज्य सरकारने लक्ष दिलं आणि आपला सुद्धा पाठिंबा नसल्यामुळे ते आंदोलन गुंडाळण्यात आले. परंतु नक्कीच आपल्या ओबीसी बांधवांच्या पाठिंब्यामुळे आमच्या आंदोलनाला यश आलं आणि राज्य सरकारला कुठेतरी दखल घ्यावी लागली. आपलं आंदोलन संपलेलं नाही, आपल्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत, परंतु आपले नेते आदरणीय छत्रपती भुजबळ साहेब यांना त्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ आम्हाला भेटायला आल्याच्या नंतर शिष्टमंडळाने आम्हाला सांगितलं की आम्ही राज्यामध्ये अध्यादेश सगळ्या सोयऱ्यांचा जो अध्यादेश आहे तो लागू करणार नाही, तो लागूच करता येणार नाही. ज्या राज्यामध्ये 54 लाख ते 57 लाख बोगस कुणबी नोंदी मार्फत प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलंय, ज्या नोंदी खाडाखोड करून नोंदी वाटप करण्याचं काम केलंय, ह्या नोंदी बोगस आढळल्यास ज्या घेणारा आणि देणारा सुद्धा श्वेतपत्रिके मार्फत कारवाई करण्याचं आश्वासन आम्हाला सुद्धा दिलं. परंतु राज्य सरकारला बघायचं आहे, जातीवाद्याचा आहे, त्याच्यावर आपला भरोसा नाही. त्यामुळेच आपण ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रा सुरू केली. सुरुवातीला आपण अभिवादन यात्रा सुरू केली. आम्ही हॉस्पिटलमधून आम्हाला डिस्चार्ज मिळाल्याच्या नंतर आपण आपल्या महापुरुषांना तो आमचा असं काही केलं नाही. जरांगेंनी बीडच्या शांतता रॅलीचे बॅनर पाहिले. जरांगेला आंदोलन घटनेतून पाहिजे, जरांगेला आंदोलन आरक्षण संविधानातून पाहिजे, परंतु त्या घटनाकाराचा सुद्धा फोटो टाकायला त्या लोकांना लाज वाटली. मी बीडमध्ये हजारो बॅनर जरांगेच्या शांतता रॅलीच्या स्वागताचे लागलेले बघितले. त्यामध्ये फक्त माझी जाऊ छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही फोटो नाही. म्हणजे मराठ्यांना फक्त 3च फोटो लागतात का? शाहू महाराजांचा सुद्धा फोटो चलत नाही. महात्मा फुले आहेत, अहिल्यादेवी होळकर आहेत आणि घटनाकार महत्वाचा विशेषतः घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तरी फोटो टाकायला पाहिजे. बाकी महापुरुषांचा नाही टाकलं तर आपण समजून घेऊ, पण तुम्ही संविधानातून घटनेतून आरक्षण मागता आणि ज्या माणसाने घटना लिहिली, संविधान लिहिलंय त्याचा सुद्धा फोटो टाकायला तुम्हाला लाज वाटते, याचा आम्हाला खेद वाटतो. बांधवांनो, अनेक दिवसापासून यांचा सर्वच पक्षातील मराठा नेत्यांचा आपलं आरक्षण संपवण्याचा घाट सुरू आहे. गेल्या 2020 पासून आपलं स्थानिक स्वराज्य संस्थेमधून सुद्धा यांनी आरक्षण गाठवलंय. 2020 पासून 2-2.5 वर्ष झाले आपल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत. कुठेतरी आपले प्रतिनिधी त्या सभागृहात जात होते, हे ज्याला पोटात दुखण्याचं काम होत होतं म्हणून यांनी त्यामध्ये सुद्धा पाय टाकण्याचं काम केलं. आज मागील
काही 1 वर्षापूर्वी राज्यामध्ये नगरपंचायती, काही नगरपालिका, काही ग्रामपंचायत झाल्या, यामध्ये ओबीसीना आरक्षणाविना मुकावं लागलं आणि ओबीसीना प्रतिनिधित्व मिळालं नाही. तरी पण आपण शांत, परंतु आता शांत राहायची वेळ राहिलेली नाही. आपण शांत राहिलो तरी आपल्याला राज्यात सुद्धा राहू देणार नाही. अशी परिस्थिती नक्कीच हे मराठे करतील. त्यामुळे मराठ्यांचं एकट्याचं काही राज्य नाही. या राज्यामध्ये आपण 60% ओबीसी आणि 20%पेक्षा जास्त एससी एसटी आपण आज सगळे भटके विमुक्त मिळून आहोत. म्हणजे 80% समूहाला यांनी चॅलेंज देण्याचं काम सुरू केलंय आणि आपण वेगवेगळ्या 400 पेक्षा जास्त जातीमध्ये विखुरलेले असल्यामुळं आपण यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम करतो. बांधवांनो, आता आपण जाती जातीत आपल्या भांडण्यापेक्षा आपण एकत्र आलं पाहिजे. आपण हा लढा मोठा केला पाहिजे. आपण हा लढा धनगरांचा नाही, हा लढा माळ्यांचा नाही, हा वंजाऱ्यांचा नाही, हा बंजाऱ्यांचा नाही, हा तेऱ्यांचा नाही, तांबोळ्यांचा नाही, सुताराचा नाही, लोहाराचा नाही, हा लढा ओबीसीचा आहे. हा लढा आपण ओबीसी म्हणून पुढे नेटाने चालवला पाहिजे आणि ओबीसी म्हणून एकत्र आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही ओबीसी म्हणून एकत्र येताल तर यांना घरी जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. यांना पदावरून पाय उतार व्हावं लागेल. आज आपल्या जीवावर निवडून येतात आणि आपल्या विरोधात कट कारस्थान, आपल्या विरोधात षडयंत्र करण्याचं काम हे मराठा मंडळी करत आहे. चाललंय काय? आपल्या नेत्यांना शिवीगाळ आणि त्यांच्या माणसाला जर आपण थोडं जरी आरेरावीची भाषा बोलली की लगेच आपल्या विरोधात हाणू मारू, गाड्या फोडून जाळू ही भाषा वापरण्याचं हे काम करतात. परंतु आता करो या मरोची भूमिका ठेवा आणि लढायला शिका. आम्ही तर उतरलो, परंतु आता आम्हाला तुमची साथ हवी. आम्हाला कुठला स्वार्थ नाही, आम्हाला काही आमदार व्हायचं नाही, आम्हाला खासदारी व्हायचं नाही, परंतु आमच्या समाजाचं आरक्षण, आमच्या समाजाच्या ताटातली भाकर कोणी जर हिसकावून घेत असेल तर ती आम्हाला पाहत नाही. म्हणून आम्ही उतरलेलो आहोत आणि ती आम्ही भाकर हिसकावून घेऊन देणार नाही. त्यासाठी आपली आम्हाला ताकद हवी आहे. त्यासाठी तुमचा आम्हाला पाठबळ हवंय. त्यासाठी तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी हवेत आणि नक्कीच येणाऱ्या काळात ते पाठबळ आमच्या पाठीशी राहील, सर्व ओबीसी समाजाच्या पाठीशी राहील. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला नम्र विनंती आणि नम्रपूर्वक सांगू इच्छितो, प्रत्येक मतदारसंघात आपलाच माणूस निवडून आणण्याचं काम केलं पाहिजे. आपण आज ज्याला आपण निवडून देतो आपल्या ओबीसीच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा लाजा वाटल्या पाहिजे. मी सुद्धा पदाधिकारी आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा मराठवाडा अध्यक्ष आहे. मी पक्षाला विचारत नाही, अगोदर मी जात बघतो आणि नंतर पक्ष बघतो. मी शरद पवार साहेबांना सुद्धा विचारलं, साहेब तुम्ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे, कारण आज 1993-94 ला तुम्ही मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये मंडळ आयोग लागू झाला आणि या राज्याला कुठेतरी मंडळ आयोगाच्या माध्यमातून 27% आरक्षण मिळायला लागलं आणि ते कळायला 10-15 वर्ष गेले आणि आता 10-12 वर्षांपासून कळायला लागलं. आज कुठेतरी यांनी षडयंत्र केलं, परंतु पवार साहेबांसारखे ज्येष्ठ नेते शांत आहेत. पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मी म्हणतो उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आमचे मत तुम्हाला सर्वांना चालतात, आमची बाजू कोणी घ्यायची? आमची बाजू आम्हीच घ्यायची. नंतर मत सुद्धा आम्ही आमच्याला सोडू ना. आपला फाटका असू द्या, त्याला पक्ष नसू द्या, तालुक्याने ठरवायचं, एकच उभा करायचा आणि आपला निवडून द्यायचं. नाही तर पुन्हा आपल्या आहे तर मला उभं राहायचं, मला उभं राहायचं, मला उभं राहायचं, ह्या भांडणात पुन्हा आहे आपल्या डोक्यावर बसतात. परंतु बांधवांना आपल्याला कळकळीची विनंती आहे, यांच्या आपण भांडत बसण्यापेक्षा, याला डोक्यावर घेण्यापेक्षा आपल्या प्रमुख जातीपेक्षा एखादा गरीब समाजातला, छोट्या समूहातला, छोट्या जातीतला उभा करून त्याला आपण निवडून आणण्याचं येणाऱ्या काळात काम करायचं आणि त्याच्या हाताला धरून आपण काम करून घेऊ शकतो. याच्या बोटाला सुद्धा धरायचा आपल्याला अधिकार नाही. त्यामुळे आपण आता जागरूक झालं पाहिजे, पेटून उठलं पाहिजे आणि आता ठरवलं पाहिजे. जे जे तुमच्या मतदारसंघात मला चांगलं माहिती आहे, पंडित झालं की पवार, पवार झालं की पंडित, यांच्या व्यतिरिक्त काहीच नाही. किती दिवस आले का पंडित तुमचं आरक्षण वाचवायला?
आले का पवार तुमचं आरक्षण वाचवायला? कुठे पवार पंडित? आपण राजे राजे विजय काय नाही, इथं लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजे विजय म्हटले का? तर राजे विजय कुणाला घाबरायचं नाही. आपल्या माणसाच्या पाठीशी उभं राहायचं, आपल्या आरक्षणासाठी आपण लढायचं, आपल्या आरक्षणासाठी आपण रस्त्यावर उतरायचं. कुठल्या राजाला घाबरायचं नाही, कुठल्या पवारांना घाबरायचं नाही, का कुठल्या पंडिताला घाबरायचं नाही. आपण त्याला विरोधच करत नाही, आपण त्यांचं मागतच नाही. आपण फक्त राज्य सरकारला सांगतो आमचं आहे, आमचं आम्हालाच राहिलं पाहिजे. परंतु ते चुकीच्या माणसाला समर्थन करतात. तुमच्या गेवरा तालुक्यात तापेची तापे येते जरांगेच्या सपोर्टला, जरांगेला पाठिंबा देण्यासाठी. हे आपण आठवणीत घेतलं पाहिजे. आणि कोण जरांगेला सपोर्ट करतोय ते बारीक लक्ष देऊन बघितलं पाहिजे आणि त्याला घराचा रस्ता दाखवण्याचं काम या गेवराईच्या ओबीसी बांधवांनी केलं पाहिजे. आणि ते तुम्ही नक्कीच करा. वेळ कमी आहे, पुढे जायचंय. हाके सर बोलतील. या गेवराई तालुक्यात अनेक ओबीसी नेते आहेत. त्यांना सर्वांना मी कळकळीची विनंती करतो, आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, हा लढा वाढवला पाहिजे. आणि येणाऱ्या काळात त्या विरोध करणाऱ्या लोकांना घराचा रस्ता दाखवला पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही दाखवाल आणि दाखवणारच आहात ही अशी आशा बाळगतो आणि माझं लागलेलं भाषण थांबवतो. जय ओबीसी. प्रमुख मार्गदर्शकावर त्यांचं भाषण होते, कार्यकर्त्यांनी बोलवले हा प्रोटोकॉल आहे. परंतु काही गोष्टीचा खुलासा या ठिकाणी मी करणार आहे, केलं पाहिजे. आपण अतिशय कमी वेळेत बलिरामराव त्यांनी 17 तारखेला 18 तारखेला आपली मुंबईला बैठक झाली आमची. हे आपल्या सोबत नव्हते. आमची बैठक मुंबईला झाली आणि तिथं ठरलं की बाबा 22 पासून आपण यात्रेला सुरुवात करतो, दुसरा टप्पा. आणि गेवराई आहे त्याच्यामध्ये, म्हणजे वडीगोद्री गेवराई चकलाम आणि पुढं. अतिशय कमी वेळामध्ये हे नियोजन आणि आयोजन आपण करतोय. मला अतिशय खेदाने सांगावं वाटतं, ही सामाजिक चळवळ आहे, ही राजकीय चळवळ नाही. परंतु या चळवळीला भविष्यात राजकारणाचं स्वरूप द्यावंच लागेल आपल्याला. ही सुद्धा काळाची गरज आहे. आमचे ओबीसी समाज, आजगरासारखा झोपलेला आमचा ओबीसी समाज आणि त्या समाजातील पावणे 300-400 जाती, या जातींना एकत्रित करणं फार कठीण काम आहे. आबा आणि हाके सर ते आपण करताय. या छोट्या छोट्या समूहांना जागृत करून आम्ही त्याची बोट बांधण्याचा प्रयत्न करतोय. 1 वर्षापासून ज्यावेळेस गेलगार मेळावे सुरू झाले, सर्वप्रथम ज्यावेळेस आमच्या ओबीसीच्या आरक्षणावर आक्रमण झालं, या झुंडशाहीच्या जोरावर, लोकसंख्येच्या जोरावर विशिष्ट जातीचे लोक या ओबीसीला तुडविण्याची भाषा करतायत, त्यावेळेस 3 महिने आमचा श्वास अतिशय रोगला होता, गुदमरला होता आपला श्वास. परंतु आमच्या 77 वर्षाचा तरुण ठाण्यावर आदरणीय भुजबळ साहेब सर्वप्रथम रोडवर आले. पहिली सभा झाली 17 नोव्हेंबर अंबडला आणि त्याच्यानंतर हा गुदमरलेला ओबीसीचा श्वास मोकळा झाला. आपण मीडियामध्ये व्यक्त होत नव्हतो, आपण बोलत नव्हतो, भाषण करत नव्हतो. त्याच्यानंतर ते झालं, सुरुवात झाली. दुसरा टप्पा आदरणीय हाके सर आणि आबांनी वडीगोद्रीला उपोषण सुरू केलं. पहिले 4 दिवस असेच गेले. तात्यानं आम्ही चिंता करायचो, 100-50 लोकांच्या वर नाना तिथं लोक असायचे. परंतु ज्यावेळेस आमचे पुन्हा 2 संघर्षी नेते आदरणीय पंकजाताई साहेब आणि धनंजय मुंडे त्यांनी त्या पंकजाताई साहेब आणि धनंजय मुंडे भाऊ यांनी ज्यावेळेस वडीगोद्रीला उपोषणाला भेट दिली, त्याच्यानंतर तिथे एक कारवा तयार झाला. आम्ही शेकडामध्ये लोक मोजत होतो, दररोज हजारो लोक येत होते. तेवढं करून मी सरकारचं लक्ष आमच्याकडे जाईना. मी तात्याला म्हणलं, तात्या हे सगळं शिळ व्हायला लागले. माझ्यातलं आंदोलन
सांगितलंय काहीतरी करावं लागतंय, तेव्हा मीडिया आणि सरकार आपल्याकडे लक्ष देईल. बसलेले 1500 लोकांना मी डायरेक्ट रस्त्यावर घेऊन गेलो आणि रस्ता रोको आंदोलन सुरू केला. विदाउट नोटीस, रस्ता रोको विदाउट नोटीस. पोलीस प्रशासन हरकतीत आले आणि मग दखल घेण्यात आली. लाईव्ह आम्ही सगळे लाईव्ह लोक आम्हाला पाहत होते. आदरणीय भुजबळ साहेबांचा संध्याकाळी मला फोन आला, आदरणीय वडेट्टीवार साहेबांचा फोन आला. अरे पठ्या, तू जे केलं ते चांगलं केलंय. तुम्ही जर असं जर तुम्ही महिनाभर बसले असते तर आमचे संघर्षवाले मेले असते, सरकारचं लक्ष गेलं नसतं. ठीक आहे, एवढं बोलतो. भावानो, काल हा कार्यक्रम घेत असताना अनेक लोकांनी मदत केली, पण काही लोकांनी हे कार्यक्रम होऊच नये, झाला तर फेल झाला पाहिजे, लोक आलेले पाहिजे म्हणून या नालायक प्रवृत्तीच्या लोकांनी खूप प्रयत्न केले. परंतु तुम्ही ओबीसी बांधवांनो आज दाखवून दिलंय. आज आमचा ओबीसी जागृत होत आहे. आज आमच्या ओबीसीच्या हातातील आणि पायातील साखळदंड, गुलामीचे साखळदंड तुम्ही तोडून फेकले. शेतासाठी मी तुम्हाला सलाम करतो, याच्यासाठी मी तुम्हाला सलाम करतोय. आपण सर्व आला थांबतो. भविष्यामध्ये अनेक वेळा एकत्रित यावं लागेल, चिंतन मंथन करावंच लागेल. सामाजिक लढाई आज लढतोय, गरज पडेल तर राजकीय लढाईसाठी सज्ज व्हायला पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय ओबीसी. दोन्ही प्रमुख पाहुणे आदरणीय हाके सर, वाघमारे आबा, त्यानंतर त्यांची महाराष्ट्रातील दौरा नियोजित करणारी कमिटी, गेवराईला हा मेळावा पूर्णपणे यशस्वीपणे घेणारी कमिटी आणि आपण सर्व गेवराई तालुक्यातील नागरिक यांचे मी खूप खूप आभारी आहे. बीड जिल्हा गेवराई तालुका हा गोपीनाथ मुंडे सारख्या वाघाचा तालुका. महाराष्ट्रात कोणी आम्हाला स्वाभिमान शिकवू नये आणि कोणी कोणाला कुठं जाऊन करायचं हे आमच्या इतकं कोणी जाणत नाही. हाके सर, 1-2 परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थी ठ होत नसतो का, आणि एखादी लढाई हारल्याने युद्धात पराजित युद्ध होत नसतो. आम्ही पुढच्या लढाई लागलेलो आहोत, परंतु आपली ही जी लढाई आहे ही स्वाभिमानाची लढाई आहे, अभिमानाची लढाई आहे. पण ही लढाई खुल्या मैदानात होणार आहे, लपून छपून नाही. बरोबर आहे का? आता खुली लढाई ना का लपून छपून? आमच्या ताटातलं, गरिबाच्या ताटातलं राहिलेलं शिळं देखील जर बंगल्यावाल्याच्या नजरेत येत असेल तर आम्ही असा संघर्ष करू की महाराष्ट्र याला याद राखेल. बीड जिल्हा म्हणजे प्रस्थापितांच्या छातडावर लाथ मारून 1975 ला 450 वर्षांनी सत्ता परिवर्तन करणाऱ्या गोपीनाथ मुंडेचा जिल्हा. आम्ही गावडे सारखे एक धनगर समाजाचा माणूस देखील खासदार केलेला आहे. केशरबाई क्षीरसागरांसारख्या तेली समाजाची महिला खासदार केलेली आहे. मंत्रींसारखे मारवाडी समाजाचा माणूस खासदार केलेला आहे. परांजपे सारखा माणूस देखील खासदार. परंतु आमचं दुःख एकच आहे की आमचा गेवराई तालुका आणखीनही सामाजिक गुलामगिरीत आहे. आजही आम्हाला गेवराई तालुक्याचा इथलचा मेळावा घ्यायला 10 वेळेस विचार करावा लागतो. पण इथून पुढे विचार करायची गरज येणार नाही. हा शब्द मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने हाके सरांना वाघमारे आम्हाला देतो. इथून पुढचा मेळावा हा यापेक्षा मोठा आणि क्रांतिकारक राहील. आपल्या सर्वांच्या वतीने मी एक ग्वाही देतो. आपण मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली. मी प्रोटोकॉल मोडला. वाघमारे आबानंतर बोललो, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुढील ओबीसीच्या लढाईच्या आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी.
माफी मागतो आणि जे प्रोटोकॉल तुटलाय त्याच्याबद्दल आपण क्षमा मागतो, परंतु हे महत्वाचं आहे कारण आम्ही ओबीसी संघटना महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना भेटून आपल्या लढ्यामध्ये त्यांची ताकद द्यावी आणि आमचा हा लढा जो आमचे दोन बंधू लढा हाती घेऊन चालले त्याच्यात त्यांनी सक्रिय व्हावा यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आणि 8 दिवसापूर्वी त्यांनी आरक्षण बचाव रॅली ही महाराष्ट्रात चालू करणार आहे आणि त्यानिमित्त 31 तारखेला गेवराईमध्ये आपण महासभा 1 लाखाच्या संख्येने ओबीसी एससी एसटी एकत्र आणून आपल्या बंधूंची ताकद वाढवण्यासाठी या ठिकाणी आपण सभा ठेवलेली आहे आणि या सभेसाठी आपण सर्वांनी एवढंच नव्हे तर आपल्या तालुक्यातील सर्व ओबीसी नेते पीटी चव्हाण सर असतील, आमचे मार्गदर्शन काकडे सर असतील, फुलचंद बोरकर साहेब असतील, आमचे मित्र गटके साहेब असतील आणि सर्वच ओबीसी संघटनेतील सर्व पदाधिकारी आणि नेते सर्वांना तळमळीची विनंती, राजकारण विरहित मी तुम्हाला बोलतोय, राजकारण कोणी डोक्यात घेऊ नका, परंतु आपल्या लढ्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 31 तारखेला गेवराई शहरामध्ये येत आहेत आणि 4 वाजता आपली मोठी जाहीर सभा आहे आणि त्या सभेमध्ये आपला लढा आपल्याला त्यांना दाखवून द्यायचा आहे। एवढ्यासाठी मी तुम्हाला निमंत्रित करण्यासाठी या व्यासपीठावर बोलतो आणि पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो। खरोखरच आपला प्रोटोकॉल मी नाही मोडला पाहिजे, परंतु साहेबांचं भाषण झाल्यानंतर तुम्ही तो राहणार नाही, तुम्हाला लोक जाणार नाही, त्याच्यामुळे मी हा आग्रह केला, त्याबद्दल मी आपला समस्या मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आज गेवराई शहरामध्ये तुम्ही जे आमच्या निमंत्रणामध्ये प्रवासाचं स्वागत केलं त्या सर्व संयोजकांचं मी प्रथमतः आभार व्यक्त करणार। बऱ्याच दिवसानंतर आज ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश यात्रा आज सुरुवात झाली। सकाळी मंडल स्तंभाला माजी आमदार डॉक्टर नारायणराव मुंडे यांनी जो मंडल स्तंभ आपल्या भागामध्ये उभा केलेला आहे तिथं विनम्र असं अभिवादन केलं आणि ते अभिवादन केल्यानंतर तिथपासून गेवराई येतं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावकऱ्यांनी आमचं हार्दिक असं स्वागत केलं आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा जो एक विश्वास दिला त्याबद्दल या सर्व मंडळींचं मी हार्दिक असं आभार व्यक्त करतो। ज्यावेळी बडीगोद्री गावामध्ये आंदोलन उपोषणाचं आंदोलन 10 दिवस झालं, आमचे सहकारी नवनाथ आबा आणि आम्ही तिथं बसलो होतो आणि तुम्ही सगळ्या लोकांनी असा उत्स्फूर्त असा सहभाग त्या आंदोलनामध्ये नोंदवला आणि आपल्या या ओबीसीच्या 18 पगड जातींच्या बलुत्या लोकांच्या भटके विमुक्त जाती जमातीच्या लोकांकडं दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला सुद्धा जाग आणावी लागली आणि याचं सगळं श्रेय जर कुणाला जात असेल तर इथं उपस्थित असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेतेगणांना मी आता इथं नावं जर घ्यायची म्हटलं तर 100-200 नावं मला घ्यावी लागतील कारण आपल्या जातीच किती 492 जात आणि सगळे नेते सगळ्यांना संधी हवी, सगळ्यांना नेतृत्व हवं आहे। झालं काय 60% लोकसंख्या आपली आणि 60% लोकांना एका हाताच्या बोटावर मोजणे एवढं प्रतिनिधित्व नाही। ज्या गावात समजा एखादा आमचा तांडा आहे, आमचा एखादा पाडा आहे, आमची एखादी वस्ती आहे, आमचं एखादं गाव आहे,
आमची एखादी वाडी आहे, तर तिथलं नेतृत्व, तिथला देव, तिथला कुलदैवत, तिथली जत्रा कुणाची असते? तुमचीच असते ना. मग गेवराई तालुका कुणाचा आहे? गेवराई तालुका कुणाचा आहे? मग गेवराई तालुक्याचा लोकप्रतिनिधी कोण असला पाहिजे? आजपर्यंत एकही नाही ओबीसीचा आमदार. करू नये, प्रचंड बहुमताने करायचं आहे. कारण आमच्या तांड्याची, आमच्या वाडीची, आमच्या वस्तीची जी वेदना आहे. अरे दसरा आणि दिवाळी आली की आमचे सगळे ट्रॅक्टर चालले, कुठं चालले? ही वेळ कुणावर आली? नाहीतर आतुर्याने म्हणतोय यार आमचं भोग आहे, आम्हाला भोगायचं आहे, आमचं कष्ट करायचं, आमच्या पोराचं लग्न झाले, मग आता ते कर्ज झाले, फेडायचं कोणी? तुम्ही म्हणता ना. गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, मागास कुणाला ठरवलं जातं? मागास ज्या घरामधली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधात घर सोडून, घरापासून अनेक मैल दूर जाते, ते घर कधी सुधारलेलं असू शकत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महिलाविषयीचे जे कायदे केले, बाबासाहेब आंबेडकर कायदे मंत्री पदी असताना ते कायदे केले. बाबासाहेबांनी फक्त संविधान नाही दिलं, बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या मताला, तुमच्या आमच्या अधिकारांना गावगाड्यातल्या शेवटच्या घटकाचा सुद्धा विचार केला. ही ओबीसीची लढाई आहे ना, काहीतरी वेगळं बोलावं म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय. कारण रोज रोज तेच 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 बोलणं. तुम्ही आम्ही सगळ्या माणसांनी इथून बाहेर जात असताना कॉन्फिडन्स आला पाहिजे आपल्या मनामध्ये. आमचे हक्क म्हणजे काय, आमचे अधिकार म्हणजे काय, आम्ही आहोत कुठं, आमचे लेकरबाळ काय करतात, आमचा व्यवसाय काय आहे. आम्ही गावगाड्यामध्ये या कायद्याच्या सभागृहामध्ये आमचं लोकप्रतिनिधित्व तिथं गेलं पाहिजे. गावगाड्यामध्ये कशासाठी बांधतो तुम्ही आम्ही? देवकरी साहेब कशासाठी बांधतो? वाघोडे साहेब कशासाठी बांधतो? खेडकर साहेब कशासाठी बांधतो? पंचायतीसाठी. तुम्ही आम्ही कशासाठी बांधतो? तुम्ही आम्ही बांधतो चव्हाण साहेब, पंचायतीसाठी बांधतो, जिल्हा परिषदेसाठी बांधतो. नाही, तुम्ही आम्ही 2 पावलं मागं आलं पाहिजे. तुम्ही आम्ही 2 पावलं गावगाड्यातल्या छोट्या 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 घटकांना विश्वास दिला पाहिजे. इथल्या व्यवस्थेला पर्याय उपलब्ध करून दिला गेला पाहिजे. विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक आली, विधानसभेची निवडणूक आली, एक तर पवार नाही तर पंडित. मी नाव घेऊन बोलतोय, समजावं तुम्हाला म्हणून बोलतोय. का निश्चित निवडणुका डोळ्यासमोर आल्या की यांचा ओबीसी सेल जागा होतो. काय होतो? ओबीसी सेल जागा होतो. आणि ह्या ओबीसी सेलला निवडणुका आल्या की त्याच्या गाड्यात एक दस्ती आणि त्याला एखादी भाड्याची गाडी. निवडणुका संपल्या की तो सेल कुठे जातो, काय होतं त्या सेलचं आम्हाला कळत नाही. पण असतील तर माफी मागतो का पहिल्यांदा, कारण शेवटी सेल मला आपलाच विचार आहे. काहीतरी धडपडतोय, काहीतरी करतोय, काय करतोय, त्याला मी मान दिला पाहिजे. त्याला पण काही नाराज करून नाही चालला. पण राजकारणामध्ये प्रतिनिधित्व द्यायची वेळ येते, राजकारणामधल्या निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला स्थान द्यायची वेळ येते, तरी ओबीसी सेलचं प्रमुख तुम्हाला मला केलं जातं, म्हणजे दुय्यम वागणूक तुम्हाला मला दिली जाते. आणि आमदार व्हायची वेळ येते. तुम्ही म्हणाल सर तुम्ही आरक्षणाची लढाई लढताय का राजकारणावर बोलताय? होय, मी राजकारणावर बोलतोय. टीपी सर, राजकारण आणि समाजकारण यांच्यामध्ये पुसटशी सुद्धा सीमारेषा आहे. मी तर मानत नाही. माझे महात्मा ज्योतिराव फुले सामाजिक कार्यकर्ते होते ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिवर्तन घडवणारा महामानव होते ना. पण कायदे मंत्री पदावर जावं लागलं. कायदे मंत्री पदावर गेल्यानंतर तुमच्यासाठी कायदा लिहावा लागला. घटना समितीचं, मसुदा समितीचं अध्यक्ष व्हावं लागलं. तुमच्या हक्क अधिकाराची लढाई त्यांना लढावी लागली. आणि मग सकाळी आम्ही मंडळ स्तंभाला अभिवादन केल्यानंतर मनामध्ये काही प्रश्न आले. 1993-94 वॉटरशेड मुवमेंट. 93-94 म्हणजे ओबीसीच्या आयुष्यामधली, आता पगड जातीच्या आयुष्यामधली ते स्वातंत्र्य तुम्हाला मला होतं.
कारण तुमच्या आमच्या हक्क अधिकारावरती मोहर उमटवणारा पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग नावाच्या माणसाने तुम्ही आम्ही या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आपलं कोण, तर्क कोण, आपल्या हक्क अधिकाराची लढाई कोणती, आपला पक्ष कोणता, आपल्याला प्रतिनिधित्व देणारा, आपल्याला लढण्यासाठी संधी देणारा, आणि नुसती संधी देऊन नाही, संधी दिली आणि पराभूत करण्यासाठी प्लॅन करणारा पक्ष नको आहे आपल्याला. आपल्याला संधी दिली पाहिजे आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा तुम्ही घेतली. कारण तुम्हाला आम्हाला फक्त मत द्यायला जन्म घेतलाय. काय आहे आमची लढाई? आमची लढाई म्हणजे आपली लढाई काय आहे? आमचे हक्क अधिकार टिकले पाहिजे, आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे. आज पंचायत राजमध्ये 56,000 जागा आहेत. त्या 56,000 जागा गेल्या 3 वर्षापासून इथं निवडणुका होत नाहीत. काही नगरपालिकांचा कालावधी 5 वर्षाचा आहे, तो 5 वर्ष सुद्धा ओलांडून गेले, निवडणुका होत नाही. कारण ओबीसीचं आरक्षण कोर्टामध्ये गेली 3 वर्ष झालं, इथलं न्यायालय हिअरिंग घेत नाही, सुनावणी घेत नाही. आणि आमचं लोकनियुक्त सरकार त्यांना विनंती करत नाही की तुम्ही सुनावणी घ्या, कारण आम्हाला निवडणुका घ्यायच्या. गावगाड्यात असं ना तुम्ही आम्ही, आणि तुम्हाला आम्हाला बोराडे सर, सानप सर सगळ्यांना सांगतो मी, तुम्हाला आम्हाला काय असतं पंचायत समिती सदस्य म्हणजे काय असतं, जिल्हा परिषद सदस्य म्हणजे. मी कमी लेखत नाही, हे गावगाड्यामधलं आपलं 3 टायरमधली ही सिस्टम आहे, कमी लेखत नाही अजिबात. काय करावं लागतं गावगाड्यामध्ये? गटार काढ, कुठं शाळेचं पत्र उडवले शाळेचं पत्र बसवू, कुठंतरी गावामध्ये दिवा लाव, कुठंतरी एखाद्या डांबरी रस्ता कर, हेच ना पंचायत समिती जिल्हा परिषदला हेच काम असतं का? ह्याच्या पलीकडे काय असतं? पण ज्या कायद्याच्या सभागृहामध्ये तुमच्या हिताचा कायदा लिहिला जातो, महाराष्ट्राची विधानसभा आणि देशाची लोकसभा, तिथे मात्र तुमचं आमचं प्रतिनिधित्व पोचत नाही. काय त्या अधिकाऱ्यांवर वेळ येत असेल, काय त्या पदोन्नतीवर वेळ येत असेल, काय त्या रिझर्व्ह बिंदू नियमावली रोस्टर काढला जात असेल काय? कारण तुम्ही जबाबदार माणसं आहात म्हणून या गोष्टी बोलतोय. बोलायच्या कुठे या गोष्टी? समांतर आरक्षणाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये 4,500 जाती गेल्या काही वर्षामध्ये तुमचा लॉस झालाय. किती नोकऱ्यांचा? 4,500 नोकऱ्यांचा लॉस प्रशासनाला झालाय. समांतर आरक्षण, कारण बॉर्न इज म्हणजे काय, जन्मानं ओपन, आणि म्हणजे बॉर्न इज बॉर्न आणि ओपन इज बॉर्न म्हणजे काय, जन्मानं ओपन असणं आणि समांतर आरक्षण, या एका शब्दाचा एवढा घोळ घातला या शासनाने. म्हणून तुम्हाला मला काय सांगायचंय, गावगाड्यामधल्या सगळ्या लोकांनी, आपल्या पगड जातीच्या लोकांनी तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे. तुम्ही आम्ही पैरा केला पाहिजे. पैरा काय? तुम्ही आम्ही पैरा केला. मी एक मुद्दा मागे घेऊन जातो. काय झालं, संयुक्त महाराष्ट्राचा कलश या महाराष्ट्रामध्ये आणला गेला. यशवंतराव चव्हाण नावाचे मुख्यमंत्री होते त्यावेळी. संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला, महाराष्ट्राचा कलश या महाराष्ट्रात आणला गेला. त्यावेळी दत्त मालफळकर नावाचा एक पत्रकार, साहित्यिक, त्यांनी प्रश्न विचारला, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का मराठ्यांचा होणार? त्यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार, रयतेचा राजा छत्रपती शिवरायांच्या रयतेचा होणार. इथं मनाला मान, मनाला सन्मान, चोळीला चोळी, खणाला खण, जी इज्जत असते गावगाड्यामध्ये, या व्यवस्थेमध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, इथल्या प्रत्येक माणसाचे हक्क आणि अधिकार आणि स्वाभिमान, आणि त्या माणसाला इज्जत दिली जाईल. आता आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले म्हटल्यानंतर एका बाजूला चिरेबंदी वाडे आणि दुसऱ्या बाजूला धनगरांचे वाडे. हीच मंडळी पश्चिम महाराष्ट्रातली काय म्हणायची, एक तर राजकारण चिरेबंदी वाड्यातनं चालत, नाही तर राजकारण धनगरांच्या वाड्यातून चालत. हे का बोलतोय, जातीचा उल्लेख का करतोय तुमच्यासमोर? तिथं 2 नंबरला लोकसंख्या म्हटलं जातं, आणि मग 2 नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगरावर जर ही वेळ येत असेल, तर मग गावगाड्यातला माझा माळी, साळी, कोळी, तेरी, हक्कर, धनगर, संगर, बंजारी, परी, गुरव, वर्षी, नाभिक, सुतार, मोहार, लोणारी, बंजारा, गावगाड्यातली ही मायक्रो छोटी व्यवसाय सेवा देणारी माणसं, दिवसभर इथल्या व्यवस्थेला सेवा द्यावी. सकाळी यावं, दुकान उघडावं, दिवसभर काम करावं, सेवा द्यावी, संध्याकाळी दरवाजा लावावा, आपल्या घराकडे जावं, हाताच्या पोटावर, हातावर पोट. 4 दिवस जर दुकान बंद पडलं तर या माणसांचं घर बंद होऊ शकतं. हे मी तुम्हाला का सांगतोय, कशासाठी सांगतोय? कारण या पैरेकरांनी
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुमच्या हक्काने अधिकारांच्या माध्यमातून सुग्रास असा स्वयंपाक इथल्या व्यवस्थेमध्ये निर्माण केला. पण आपण आपले जे वाढपे आले ना, वाढपे, या वाढप्याने हा सुग्रास असा स्वयंपाक पंक्तीला तोंड बघून वाढला. काय केलं? तोंड बघून वाढला. कसा वाढला ते सांगतो. विधानसभेची तिकीट द्यायची वेळ आली ते पाहुण्या रावळ्याला तिकीट द्यायचं. एखादा कारखान्याचं आयोग काय लेटर ऑफ इंटेंट द्यायची वेळ आली की पाहुण्या रावळ्याला तिकीट द्यायचं किंवा तो कारखाना द्यायचा. एखाद्या शिक्षण संस्थेची परवानगी द्यायची असली तर पाहुण्या रावळ्याला द्यायची. म्हणजे निवडणुका जिंकण्याचं तंत्र इथल्या लोकांनी आत्मसात केलं. अरे साता समुद्र पलीकडून आलेल्या इंग्रजांनी जर 10 वर्षात तुमची जात निहाय जनगणना केली आणि तो 1935 चा डेटा आजपर्यंत तुम्ही आम्ही वापरत आहोत. तुमच्या आमच्या ओबीसीच्या संघटनांची काय मागणी असते? काय मागणी असते? घेऊन जाऊन आमची जात निहाय जनगणना करा, आमची जात निहाय जनगणना करा. आपण मागणी करतो, पण का करा? कशासाठी करा? कारण या गावगाड्यामध्ये तुम्ही आम्ही किती संख्येने आहोत, कुणाच्या समस्या काय आहेत, या गावगाड्यामधल्या एखाद्या लवान, एखाद्या गावगाड्यामधल्या पारध्याची कुटुंब या माझ्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही त्याला घर कुठून उपलब्ध करून देणार. गावगाड्यातला नाथपुती डबरी गोसावी, गावगाड्यामधला लोणारी, गावगाड्यामधला परीट, गावगाड्यामधला गुरव, गावगाड्यामधला नाभिक, याची संख्या किती आहे याचा आकडा जोपर्यंत अधिकृतरित्या आमच्याकडे येत नाही तोपर्यंत आम्ही त्याला बजेटरी तरतूद कशी करणार. कालच प्रवीण दरेकर नावाचा सत्ताधारी पक्षातला आमदार बोलून गेला. परत जबाबदारीने कान खोलून सगळ्यांना ऐका. काय म्हणाले प्रवीण दरेकर काल? जरा की आम्ही काय काय केले तुला माहितीये का? आता भांडण दोघांची लागली आहे. आता खरं बोलायला लागायचं. काय म्हणाले प्रवीण दरेकर? आम्ही 4,500 कोटीचं व्याज, 4,500 कोटी व्याज भरतोय. किती? 4,500 कोटी व्याज भरता येते. आमच्या ओबीसीच्या बजेटचं तुम्ही किती व्याज भरता? आम्हाला किती बजेट देता? तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाला तुम्ही हजारो कोटीचं कर्ज दिलं, बिनव्याजी कर्ज दिलं. तो अधिकार तुम्हाला दिला कुणी? कारण या महाराष्ट्रामधल्या लोकनियुक्त सरकार, मुख्यमंत्री महोदय, अरे आर्थिक बेसवरती तुम्ही कसं काय एका कम्युनिटीला एवढी योजना, एवढी खैरात वाटता? जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत त्या महाराष्ट्रातल्या 50 ते 60% लोकांना तुम्ही मुनामुरा 1% सुद्धा बजेटरी तरतूद करत नाही. लाज वाटते ओबीसी म्हणून घ्यायचे. कारण या 50 ते 60% ओबीसींचा एकाही जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह नाही. तुमची पोरं शिकली नाही पाहिजे, तुमच्या महाज्योतीला निधी नाही मिळाला पाहिजे, तुमच्यातल्या पोरांना तिकीट नाही मिळाली पाहिजे, तुमच्यातली माणसं आमदार खासदार नाही झाली पाहिजे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा पहिल्या कारखान्याला परवानगी मिळायला अटल बिहारी वाजपेयीला शपथ घ्यावी लागली. हे त्या उदाहरणामध्येच दिले तुम्हाला. कारण राजसत्ता जी अंतिम असते. त्यामुळे साहेब नुसतं समाजकारण करून नाही चालणार. तुम्हाला मला राजकारणात जावं लागेल, राजसत्तेत जावं लागेल, हक्क आणि अधिकार हातावर घ्यावे लागतील. या माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जर ओबीसीचा आवाज उठवणारी 5-50 पोरं असते तर सगळ्या सोयीचा आदेश करायची हिंमत झाली असती का या गव्हर्नमेंटची? म्हणून तुमच्या विचाराची, तुमच्या हक्क अधिकाराची जाणीव असलेली पोरं या कायद्याच्या सभागृहात गेले पाहिजे. काय म्हणतो आंदोलक? आंदोलक म्हणतो आमचं आणि ओबीसीचं भांडण नाही. काय म्हणतो? आमचं आणि ओबीसी, आम्ही 50 रुपयाचं पेट्रोल एकमेकाच्या गाडीत घालतो आणि भांडण लावलं एवढेवाल्यानं भांडण लावलं. या माणसाला आमचा प्रश्न आहे, आमचा सवाल आहे. आम्हाला त्याला प्रश्न विचारायचा आहे. तुझं आणि ओबीसीचं भांडण नाही तर तुला ओबीसी मधूनच का आरक्षण पाहिजे? काय म्हणायचंय का बाजूला? आमचं आणि धनगराचं भांडण नाही. आणि आता अजून एक जावई शोध लावलाय त्यांनी. कोण सांगणार? त्याचं त्यांना पारितोषिकच दिलं पाहिजे. ते म्हणतात आमचं आणि एनटीच्या आरक्षणाचा काय, आम्ही काही एनटीतलं मागत नाही. काय एनटीतलं मागत नाही. शरद पवार गुरु तिकडे म्हणाले धनगराच्या एसटीचं आंदोलन माझा पाठिंबा आहे.
काल परवा अरे उभी हयात गेली राजकारणात नेतृत्व करत असताना माननीय शरदचंद्रजी पवार अरे निवडणुका जिंकण्याचं व्याकरण तुम्ही आत्मसात केलं, पण आमच्या 11 पगड जातींचं अंतकरण मात्र तुम्ही कधी समजून घेतलं नाही. हिंदी तर माझा तुम्हाला सवाल आहे बाबा, माझा तुम्हाला सवाल आहे पवार साहेब, तुम्ही जर आमच्या 11 पगड जातीचं अंतकरण समजून घेतलं असतं ना, आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या इतिहास पुरुषांचं ध्येय काय होतं? दिल्ली दरवाजा. तुमच्या आमच्या प्रत्येक किल्ल्याच्या दरवाजाला नाव काय होतं? दिल्ली दरवाजा. उत्तरेला तोंड त्या वाड्याचं. आणि तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न काय असायचं की दिल्लीच्या तख्तावर आमचा मराठी माणूस, आमच्या मराठी माणूस बसला पाहिजे. अरे पण त्याच्या पुढचं सांगतो पवार साहेब, जर आमच्या 11 पगड जातींना तुम्ही बरोबर घेतलं असतं, आमच्या 11 पगड जातीचं अंतकरण तुम्ही समजून घेतलं असतं. अरे काय आमच्या भटक्या विमुक्तांच्या, आमच्या कुरमुड्या जोशाच्या, आमच्या पारद्याच्या, आमच्या बेड रामोशाच्या, आमच्या मेंढमाळाच्या, आमच्या बंजाराच्या, आमच्या वंजारी समाजाच्या, माळी साडी कोळी केल्याच्या, आमच्या ताटातलं मागासवर्गीयाचं आरक्षण तुम्हाला पाहिजे. अरे तुम्ही शेकडो वर्षाचे शासन, किती वर्षाचे? मग साहेब मी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य होतो. एखाद्याला मागास ठरवायचा असेल त्याला स्वतःला तरी डिक्लेअर केलं पाहिजे की आम्ही मागास आहोत, आणि पुन्हा तिथल्या व्यवस्थेने म्हटलं पाहिजे की हे मागास आहे. एका बाजूला चाचवल्ले असा इतिहास सांगायचा, एका बाजूला क्षत्रिय म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं आम्ही कुलवी आहोत, आम्ही कुलवी आहोत. कुणब्याच्या नावाखाली ओबीसी मध्ये यायचं. हे कधीच म्हणत नाहीत एक कुणबी लाख कुणबी. हे काय म्हणतात? एक मराठा लाख मराठा. काय म्हणतात? एक मराठा लाख मराठा. अरे म्हणा ना, एक कुणबी लाख कुणबी. तुम्हाला कुणब्याचं पाहिजे ना, तुम्हाला कुणबी या नावाचा असा सुख तुम्ही पकडले आणि त्या सुखावरनं तुम्ही वर चालाय. म्हणा ना कधीतरी एक कुणबी लाख कुणबी म्हणा. अरे जो शोषित आहे, जो वंचित आहे, जो गाव गाड्याचा शारीरिक श्रमाचं काम करणारा मेंढपाळ आहे, जो गाव गाड्यामधला ऊसतोड करणारा मजूर आहे, जो पुण्या मुंबई औरंगाबाद संभाजीनगर तर या शहरामध्ये बांधकाम मजूर म्हणून ज्याच्या लेकरा बाळाच्या तोंडामध्ये माती जाते, छोट्या बाळांच्या, तुम्हाला मला कधी या गोष्टीची चीड येणार आहे का नाही या व्यवस्थेच्या विरोधामध्ये? कारखाने बंद पडले की इकडे 1000 कोटीची खैरात तुम्ही वाटता. हा महाराष्ट्र, आता तो नॅरेट सेट केला यांनी, हा महाराष्ट्र आमचा आहे. या महाराष्ट्रात 60% लोकसंख्या आमची आहे. अहो साहेब आम्ही फिरतोय ना, अरे गावच्या गाव तुमचे, गावच्या गाव एक तालुका असा नाही की तिथं 60% आमच्या जरांगे पाटलाची संख्या आहे. काय म्हणतोय? 60% आम्ही. काय झालं माहितीये का? या मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं? लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या आंबेडकरी जनतेनं, दलित जनतेनं दिला भाजपच्या विरोधात तो. आमच्या संविधान वाचवण्यासाठी आमच्या मुस्लिम बांधवांनी दिला तो मान्य. संविधान कुणामुळे धोक्यात आहे या बांधवांना समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. अॅट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे ही मागणी कुणाची आहे? आमच्या आंबेडकरी जनतेला समजावून सांगितलं पाहिजे. आमच्या आरक्षणाचं संरक्षण देणारा आमचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि तुम्ही आम्ही सुद्धा ओबीसी जनतेने सुद्धा या महामानवाचा विचार आचार समजून घेतला पाहिजे. आपल्या या आरक्षणाचं संरक्षण आजपर्यंत दलित चळवळीने केलंय हे मोठ्या मनानं सांगायला आम्हाला कुठेही वाईट वाटणार नाही. पण आपली कुठेतरी युती झाली पाहिजे, आपली एकी झाली पाहिजे. काय सगळ्या सोयऱ्याचा आदेश काय? सगळ्या सोयऱ्याचा आदेश सगळे म्हणजे सख्खे. लिहून ठेवा, सगळे म्हणजे सख्खे. आणि सोयरे म्हणजे काय? सगळे म्हणजे सख्खे. सख्खे म्हणजे काय? जे दुधाच्या आणि रक्ताच्या नात्यातले ते सगळे. ठीक आहे ना? आमचं आदिवासींचा कास्ट सर्टिफिकेट इश्यू होतं किंवा आमच्या एससीचं कास्ट सर्टिफिकेट इश्यू होतं, त्यावेळी सगळ्याचा विचार केला जातो, पितृसत्ताक पद्धती आहे. पण सोयरे ही भांडण कुठं नाही. सोयरे
आमच्यातल्या जर एखाद्या भगिनीनं किंवा आमच्यातल्या एखाद्या बंधूनं जर उच्चवर्णीय ब्राह्मण जैन मारवाडी कम्युनिटीतल्या एखाद्या मुलाबरोबर लग्न केलं असेल तर त्या सोयऱ्यांना तुम्ही सगळे आरक्षण देणार? हे संविधानाला अपेक्षित आहे का? म्हणजे हे आरक्षण संपवण्याचा घाट ज्या माझ्या महाराष्ट्रामध्ये घातला जातोय आणि फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात घातला जातोय, म्हणून तुम्हाला मला एक व्हावं लागेल. गावगाड्यातल्या 11 पगड जातीच्या लोकांना एकत्र यावं लागेल. आणि साहेब माणसं खूप आहे तिथं. एक माणूस म्हणजे हजारो लोकांची ताकद बाळगणारा माणूस काय आता अभ्यासक असल्यामुळे प्राध्यापक असल्यामुळे खूप उदाहरणं सांगता येतात. काय ते स्वामी विवेकानंद म्हणायचे, मला 100 करोड जर माझ्या विचाराच्या बरोबर तयार करण्यास सक्षम झालो तर या देशामध्ये परिवर्तन घडवून टाकेल, जगामध्ये परिवर्तन घडवून टाकेल असं बोलायचे. काही इथं शेकडो माणसं आहेत. गावगाड्यामध्ये फक्त एकच घोषणा द्यायची, आपला कोण परका कोण याचं ऑडिट करायचं. या गावगाड्यामधला रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत सेवालाल, संत भगवान बाबा, जगनाडे महाराज, मी का नाव घेतोय, संत बसवेश्वर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई. आपल्या हातामध्ये मोबाईल आहे. तरुण बांधवांना माझी विनंती आहे, अरे या मोबाईलचा उपयोग फक्त गाणी आणि डान्स बघण्यासाठी करू नका. हे महामानव, अरे एका क्लिक वरती सगळी माहिती तुम्हाला अवेलेबल होती. कुणाला काय म्हणायचं होतं एकदा ही सवय लावून घ्या. कारण तुमची आमची लढाई आत्ता सुरू झाली. कधी सुरू झाली? आत्ता सुरू झाली. अरे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे जन्माला यावा लागेल का म्हणतोय मी असं? परत इथल्या ओबीसी कान खोलून मला काहीतरी अभिनेशन बोलायचं आहे, कुणाला तर खुश करणं आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस 2011ला ज्यावेळी जात निहाय जनगणनेची मागणी दर 10 वर्षांना जात इथं सोशो इकॉनॉमिकल सर्वे होतो पण जात निहाय जनगणना होत नाही, तर त्या संसदेला घेराव घातला गेला होता. लालू प्रसाद यादव होते, उत्तरेतले अनेक ओबीसीचे नेते होते, समीररावजी भुजबळ होते. त्यावेळी गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस, भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय नेता असलेला माणूस, लोकसभेमधला नेता असलेला माणूस तिथं जातो, पक्षाला सांगतो, ठामपणाने सांगतो की मला माझ्या ओबीसीच्या हक्कांच्या प्रश्नावर मला पुढे जावं लागेल. आणि त्या संसदेला घेराव घेण्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे पुढे होते, कारण माझ्या ओबीसीला न्याय भेटला पाहिजे. ही हिंमत अलीकडच्या कालावधीमध्ये छगनभाई भुजबळ दाखवतात. आणि मग गावगाड्यामध्ये 11 पगड जाती एकत्रित यायला लागले. मग आमचा आंदोलन म्हणतो धनगर आणि आम्ही भाऊ भाऊ, कारण तुम्ही एकत्र आल्यावर याचं दुकान बंद होईल ना. फक्त तुम्हाला मला काळजी आहे, तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित यायचंय. तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी आपले हक्क आणि अधिकार, ही लढाई आहे आपली. 2024 साली आपल्यासाठी ही कडूगोळी आहे. आपलं आरोग्य बरं व्हायचं असेल तर एक कडूगोळी खायला लागते. थोडी कडू लागेल तोंडामध्ये पण खावी लागेल आपल्या आरोग्यासाठी. ज्यांना सामाजिक विकलांग म्हटलं जातं त्या लोकांना रिझर्वेशन पॉलिसी. रिझर्वेशन म्हणजे गरीबी हटवचा प्रोग्राम अजिबात नाही. रिझर्वेशन मुळे काय झालं म्हणतात, 60 वर्ष आमचं खूप खाल्लं याने. आमच्या अंतर्वली स्वराज्यमधून बोलतात, काय म्हणतात, 60 वर्ष आमचं खूप खाल्लंय. मंडळा इम्प्लिमेंट झाला 1993-94ला. किती 28-29 वर्ष झाली ना, किती 30-29 वर्ष झाली ना, कुठनाही 60 वर्ष. आणि आम्हाला ओबीसींना आरक्षण मिळालं, आमच्या विजयंतीच्या लोकांना आरक्षण मिळालं म्हणून किती कारखाने झाले हो? 550. ओबीसी आरक्षणामुळे 550 कारखाने झाले का? किती डीसीसी बँकांचे चेअरमन ओबीसी आरक्षणामुळे झाले? किती 550 विधानसभा घेतल्या काय ताब्यात पुण्याने? घेतल्या काय 10-15 लोकसभा ताब्यात? तुमच्या आमची संख्या किती? 60%. कुठेतरी एखादा माणूस कोणीतरी कुठल्या तरी पक्षाने दिलाय. एका बाजूला म्हणायचं आम्ही भाऊ भाऊ, आमचं ओबीसीचं भांडण नाही. त्याच ओबीसीचं नेतृत्व करणाऱ्या माणसांना मात्र रात्रंरात्र दिवस बैठका घेऊन त्यांना पराभूत करण्याचं षडयंत्र, या माणसाचं षडयंत्र. हे लक्षात घ्या, षडयंत्र. यांचा गरजवंतांचा लढा नाही, यांचा आरक्षणाचा लढा नाही, यांची वर्चस्ववादाची लढाई आहे. कशाची? वर्चस्व. कारखानदारीमध्ये आमचंच वर्चस्व,
विधानसभेमध्ये आमचंच वर्चस्व, जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये आमचंच वर्चस्व, गावच्या सरपंच पदात सुद्धा आमचंच वर्चस्व, शिक्षण संस्थांमध्ये आमचंच वर्चस्व, DCC बँका आमच्याच हातात असतात. हे षडयंत्र आहे. म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझ्या हात जोडून कळकळीची विनंती आहे. गेवराईमध्ये ही ऐतिहासिक सभा आहे. माझी तुम्हाला जाता जाता कळकळीची विनंती आहे. प्रत्येक तालुक्यामधून आम्हाला बोलवलं जात आहे, प्रत्येक जिल्ह्यामधून बोलवलं जात आहे. आम्ही आमदार खासदारांची पोरं निश्चित नाही. इथं आम्हाला जी छातीचा कोट करून ही जी सगळी मंडळी आम्हाला साथ देते, त्यामुळे तुम्ही जास्त अपेक्षा पण व्यक्त करू नका. कुठं जायला मिळेल, कुठं नाही जायला मिळेल. त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आता फक्त 2 नवनाथ आबामध्ये असतील, लक्ष्मण आत्ते असतील, चव्हाण सर असतील, आमचे कोण केळकर साहेब असतील, साधक साहेब असतील, आमचे बोराडे सर असतील, सगळे म्हणजे देवकांत साहेब, आमचे वाघोडे साहेब, हे बघा 10-12 माणसं तयार नाही करून चालणार आपल्याला. या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी तालुका लेवलला 150 नेते आमचे तयार झाले पाहिजे. ते नेते असे नाही नेते झाले पाहिजे. या फुले शाहू आंबेडकरांच्या कायद्याच्या सभागृहामध्ये 150 लोक गेले पाहिजे. आता परत पत्रकार बांधव उपस्थित आहेत, त्यांना मला सांगायचं, तुम्ही म्हणाल राजकारणावर बोलायला लागला की काय, निवडणुका समोर आल्या की काय. म्हणजे निवडणुका समोर आल्या की हे राजकारण करायचं, समाजकारण करायचं, आरक्षण करायचं, यांनी सगळं करायचं. आणि ओबीसीची पोरं कुठे तर काहीतरी बोलायला लागली की ह्यांचं राजकारणाचा अजेंडा दिसतोय. अरे आमच्या आता इथं बोलणारे ह्या सभागृहामध्ये 5-50 असे वक्ते संधी मिळत नाही ना. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे. पंचायत राजमध्ये 56,000 जागा आहेत, मग विधानसभा आहे, मग लोकसभा आहे. तुम्ही आम्ही फक्त पुढे येऊया, तुमच्या हक्क अधिकाराची लढाई लढूया. अजून एक सांगतो जाता जाता, एवढ्या सभागृहामध्ये एकच मला महिला भगिनी दिसते. काय म्हणतोय चव्हाण सर, एकच भगिनी इथं उपस्थित आहे. किती टक्के रिझर्वेशन आहे महिलांना? मग त्या माता भगिनी कुठे आहेत? हे काय सांगतोय तुम्हाला? तुम्हाला आम्हाला पुढे आलं पाहिजे, तुम्हाला आम्हाला हक्क अधिकाराची लढाई लढता आली पाहिजे. फुले शाहू आंबेडकर म्हणजे त्यावेळेला नाही तुम्हाला सांगेल, फुले शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाही. हे आरक्षण तुम्हाला आम्हाला वाचवावं लागेल, तुम्हाला आम्हाला पुढे यावं लागेल, हक्क आणि अधिकाराची लढाई लढावी लागेल. आणि जे म्हणून आमदार खासदार आहे त्यांना प्रश्न विचारावा लागेल. तुम्ही जरांगे पाटलांना ज्या लेटर हेडवर पाठिंबा दिलाय, आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला तुम्ही पाठिंबा देणार का नाही? आमदार त्या आमदारांना विचारा, ज्याला आमदारकीची स्वप्न पडतात त्याला विचारा. नाही तर आपलं एखादं नट्ट ओक्त चपट काळ हिंद्र कसले असू द्या, आपल्या गाव गड्यातलं आपली भाषा बोलणार. आणि त्याला कुठेतरी झालं ना की आमच्या पाड्यावरती, आमच्या तांड्यावरती आमच्या घराची उंची किती असते. पाऊस पडायला लागले की आमचं हाल काय होतं, मेडलचे कळप गेले की काय होतं. एखाद्या उसानं भरलेल्या 3-4 टनाच्या उसाच्या गाडीचा टायर फुटला की माझ्या माता भगिनीची काय अवस्था होते. हे दुःख त्या आमदारांना खासदारांना कळणार आहे? कोण आहेत पंडित आणि कोण आहेत पवार? या माणसांना विचारायला काय व्हायचं ते होते. आम्ही ज्या खाली आहे, आम्ही तुम्हाला सांगतो विषय काय आहे. विषय असा आहे, परत एकदा आमच्या पोत्यावर बसलं, आमच्या वाडगात आलं. आमच्या वाडीत बोकडाची कंदुरी होती आणि कंदुरी घेऊन आमच्या पोत्यावर येऊन जेवायला बसलो. अरे म्हणजे गुलाबी सुद्धा किती प्रामाणिकपणाने गुलाबी करायची नाही. आपल्या हक्क आणि अधिकाराची लढाई तुम्हाला आपल्याला लढायची. गावगाड्यामधल्या दीनदलिताला, गावगाड्यामधल्या ओबीसीना, गावगाड्यामधल्या मुस्लिम समाजातल्या अल्पसंख्याक लोकांना सुद्धा तुम्हाला मला सांगता आलं पाहिजे, समजावून सांगता आलं पाहिजे. एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली काल परवा गाडीत असताना मी ऐकलं, विशाळगडाच्या प्रकरणावरून. आमचे लोकनियुक्त खासदार त्यांना तो बिचारा म्हणत होता, साहेब तुमचं स्टेटमेंट द्यायला पाहिजे, मतं दिले राहू आम्ही तुम्हाला. काय त्या बिचाराची काय चूक होती, काय चूक होती त्या माझ्या मुस्लिम बांधवाची? अरे तुम्ही हे स्टेटमेंटची अपेक्षा फक्त करत होता. तो म्हणा तुम्हाला फायदा काय, ही मगरुरीची भाषा, ही उपकाराची भाषा. काय झालं त्या विशाळगडावर?
अरे पाऊस पडतोय, लेकीबाजी ओरडतायत, रडतायत, खाई मोकळून रडतायत, आणि काय तुम्हाला खुशाल की अरे शाहू महाराजांच्या वंशजांनी हे करावं. या महाराष्ट्रामध्ये आपले शाहू आंबेडकरांचा विचार, पुरोगामी विचार, भाईचारा सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्हाला आम्हाला पुढे जायचंय, पर्याय द्यायचा आहे या लोकांना, पर्याय. म्हणून सर 5-10 नाही, या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याचा वारसा जपणारे या महाराष्ट्रामधला इतिहास वाचायचं झालं तर काही कादंबऱ्यांची नावं सांगितली तुम्हाला. तुम्ही वाचलं पाहिजे, तुम्ही लिहिलं पाहिजे, तुम्ही बोलतं झालं पाहिजे, तुम्ही गावगाड्यात उतरलं पाहिजे. तुमचा हक्क अधिकाराची लढाई तुम्हाला लढावी लागल. मी अगदी शेवटाकडे येतो. राजसत्ताने राजपाट मागून कधीच मिळत नसतो. राजसत्ता आणि राजपाट कधीही मागून मिळत नसतो. मान सन्मान इज्जत कधीही मागून मिळत नसते. आपले हक्क आणि अधिकार कधीही मागून मिळत नसतात. तर ते नेहमी हिसकावून घ्यायची तयारी तुमच्या बंडखोर प्रवृत्ती म्हणतो. बंडखोर म्हणजे विधायक असताना परत म्हणतील बंडखोरी व्हायला. त्यामुळं बोलता येण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. वेगळं बोलावं म्हणून वेगळी मांडणी तुमच्या समोर. आरक्षणावर तुम्ही ऐकतायच, ओबीसी आरक्षणावर ऐकतायच, पंचायत राजवर ऐकतायच, टीव्हीला बातम्या लागल्या की आमच्या आबा एका बाजूने बोलतायत आणि लक्ष्मण हाके एका बाजूने बोलतायत. काही चालूच आहे, ते काही थांबणार नाही. पण माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, गावगाड्यामध्ये दीनदलिताला, गोरगरिबाला, कष्टकऱ्याला, प्रत्येकाच्या माणसामध्ये विश्वास तुम्हाला मला निर्माण करावा लागेल. आणि हा महाराष्ट्र प्रदेश शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा छत्रपती शिवरायांच्या रेतेचा महाराष्ट्र आहे. आणि हे आमचे आता पगडवयत आहे. हे महाराष्ट्रातल्या लोकांना समजावून सांगावं लागेल. शरदचंद्रजी पवारांना सांगावं लागेल. उद्धवजी ठाकरे साहेबांना सांगावं लागेल. काँग्रेसच्या नेत्यांना सांगावं लागेल. आणि कधी काळी माधव काय म्हणायचे, मुंडे महाजन काय म्हणायचे, माधव. अरे काय माधवचं नेतच संपवायची तर खोडाचं लागली. लवकर सुधरा, वेळेत सुधरा. सगळ्या पक्षांच्या लोकांना आपल्याला समजावून सांगावं लागेल. तेव्हा खूप काही बोलता येण्यासारखं आहे. तुम्ही आमचा आदर सत्कार केला. तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आभार व्यक्त करता करता माझी तुम्हाला जात असताना रॅलीमध्ये सगळ्यांनी थोडं विशिष्ट अंतर ठेवून गाडी चालवावी अशी माझी कळकळीची विनंती आहे. जर एखाद्यानं ब्रेक मारला, अरे आपण ओबीसी आहे, शोषित वंचित आहे, परत सगळ्या गाड्या बंद पडतील आणि मग उद्या आपण वाद होईल. तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आता आम्हाला या वंचित बसवलं सर, तुमचा आभार मानावं का काय, कसं आहे सांगतोय बघा. आपल्याला अरे आम्हाला असं एवढं सिंहासन मिळाल्यावर साहेब माझी तुम्हाला एकच विनंती आहे, हार करण्यापेक्षा आपल्या हक्काच्या अधिकाराची लढाई माणसं कशी जास्तीत जास्त येते आणि या लोकांच्या मनामध्ये विश्वास कसा निर्माण